चला तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो या भिंतीच्या मागे काय आहे. आतमध्ये जायचीच मोठमोठे स्वागत करायला उभे होते. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी दिसून जातील. फक्त ब्लॉग शेवटपर्यंत पहा, सगळं दिसून नाही. या पक्षाचं नाव काय कमेंट मध्ये नक्की सांगा. पलान तर चूप बसतच नाही. पहा मग कसा करू राहिला. इकडे आलो तर काय कबूतर कोंबड्या सगळंच होतं. एखादा कबूतर पकडू म्हटलं पण ते हातात नव्हते, पळू राहिले ते इकडे तिकडे. पण या पलांचं काय करा, पक्षासारखी ऍक्टिंग करू राहिला. पहा मग कसा चालते बदकासारखा. मुख्य प्राण्यांना खाऊ घालताना जो आनंद मिळतो तो कशातच नाही. याच्यात 100 पेक्षा जास्त अलग अलग प्रकारचे पक्षी आहे. खाऊ घालताना दिसलो तर एक एक पोपट येऊन अंगावर बसू राहिला. पहा मग कसे अलग अलग कलरचे पोपट आहे. घेतला मग पलांना व्हिडिओ काढून आपला पोपट्यासोबत घेतलाच. मग हातात पलांना पिंट्या, हातही फिरवायला त्याच्यावर. काहीच भीती वाटत नाही पलांनले. सिंगम सर दिसले, सिंगम सरची ऍक्टिंग करायला लागला. आवरलं त्याले, म्हटलं चाल रे भो. पेरूच्या वाडील केलं ताटा, निघलो घराकडे. काढले मग पलांना गाडी 500च्या स्पीडनं सरर पिरी पिरी. नाशिक मध्ये एंट्री करताशीच गोदावरी नदी आली. नदीच्या शेजारी मोठमोठ्या बिल्डिंगाचं काम सुरू होतं. अशा बिल्डिंगा पाहिल्या की मुंबईचीच आठवण येते. असे झालं पाहिजे मग रस्त्यानं, ऊन नाही लागत. आलं मग सिटी सेंटर मॉल जवळ. कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. बाहेरूनच एवढा गजब दिसू राहिला तर आतमधून कसा असेल. आणली मग गाडी पार्किंग करायला. माणूस मध्ये थांबो, गाडी चेक करू दे. म्हटलं काही नाही हो आपल्या गाडीत. झाली मग गाडीची, काढली मग पार्किंगची पावती आणि आलो मग पार्किंग मध्ये गाडी लावायला. अंडरग्राऊंड पार्किंग आहे भाऊ या मॉलची. गेली मग गाडी पार्क आणि एक नंबर थंड लागत होतं. आलो मग मॉल मध्ये. आलो मग पलानन मी एलिव्हेटरनं वरून तर मॉल एक नंबर दिसू राहिला. फोटो बी एक नंबर निघतील इथं. घेतला मग पलांना आपल्याकडे आईस्क्रीम खाल्लं. मग हे सिस्टीम तर एक नंबर आहे भाऊ, पाय दुखायचं कामच नाही. आलो मग गेम झोन कडे. खेळायचं मन होत होतं पण म्हटलं जाऊ दे, आपण का लहान आहे का आता. बसलो मग गेम खेळायला. गोया गेम मारल्या आणि झालं मग आपला गेम खेळून. पलान कोणाची बुरवायला रे चुपचाप मध्ये. केला मॉलला टाटा आणि निघलो घराकडे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून घेता. भेटू पुढच्या वेळेमध्ये. धन्यवाद.